हरिओम. त्यागनिरूपण आत्माराम भाग 16. 15व्या भागापर्यंत आपण ऐकलं की भारतीय परंपरेप्रमाणे समर्थांनी सुरुवातीला श्री गणेशाला वंदन केलं, मग वाग्देवता शारदा तिला वंदन केलं, सद्गुरूंना वंदन केलं, संत सज्जनांना वंदन केलं आणि मग 15व्या ओवीमध्ये ऐसा सर्वात्मा श्रीराम सगुण निर्गुण पूर्ण काम उपमाच नाही निरोपम रूप जयाचे असं म्हणून या सगुण रामाचं कौतुक केलं. आणि आता 16व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, आता वंदिन संत सज्जन श्रोते. कोणते? आता वंदिन संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते, माझी वचने पराकृते, सांगेन तया पासी. इथे समर्थांनी या श्रोत्यांना उपमा पण दिलेली आहे आणि त्यांच्याबद्दल आपुलकीचा भाव आणि त्यांना वक्त्याबद्दलचा आपुलकीचा भाव कशा पद्धतीचा असायला पाहिजे हेही सांगितलेलं आहे. दासबोधात तर त्यांनी सांगूनच दिलेलं आहे की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे. तिथेही या श्रोत्यांना त्यांनी तर जगदीशाची उपमा दिली आहे आणि इथे संत सज्जनांची उपमा दिलेली आहे. मग संत सज्जन असे श्रोते असले पाहिजेत आणि श्रोत्यांना संत सज्जन मानलं पाहिजे. म्हणजे दोन्ही आहे, जो श्रोता आहे तो संत सज्जन आहे असं वक्त्यानं गृहीत धरावं लागतं आणि वक्त्यानं असं गृहीत धरल्यामुळं श्रोत्यानं तसं व्हावं लागतं, तसा विचार करावा लागतो. काही भाग्यवान लोक असे असतातही की त्यांना खरंच तसे श्रोते मिळतात. कसे? संत सज्जन. माझ्याच बाबतीतला अनुभव सांगायचं तर मला एक श्रोता खोचक मिळाले होते ते, आणि त्यांनी मला इतक्या लोकांमध्ये भागवत सुरू असताना विचारलं, का हो म्हणे, तुम्हाला असं वाटत असेल ना म्हणे की मी शुक महामुनी आहे म्हणून. मग मला वाईटही वाटलं आणि मला उत्तरही लगेच सद्गुरूंनी सुचवून दिलं. मी म्हणलं की मी शुक महामुनी तर असणार, पण केव्हा? जेव्हा मला परीक्षितांसारखा श्रोता मिळेल तेव्हा. आत्ता तर मला अजून काही तसा श्रोता मिळालेला नाही आहे, म्हणून मी स्वतःला फक्त भागवत कथाकार म्हणते आहे. असेही काही श्रोते असतात की जे खऱ्या अर्थाने आपल्याला आपली परीक्षा घेतात आणि आपल्याला तिथे किती सिद्धता पावलेली आहे, आपल्यामध्ये किती संयम आहे, आपल्या अभ्यासाची परीक्षा घेणारे असतात. आता इथे समर्थ आपल्याला म्हणतात, वंदिन संत सज्जन श्रोते. जे कोण? जे कृपाळू भावाचे भोगते, जे कृपाळू आहेत. बोलताना जर काही चुकलं तर क्षमा करतात, ज्यांना वक्त्याचा फक्त भावच घ्यायचा असतो. नाही तर आपण म्हणतो ना की सगळ्या पद्धतीचे लोक असतात, हौशी गौशी नवशी. कुणी फक्त हौसेने आलेले असतात. काही जणांना रसिकता हवी असते. अरे काय काही जोकच सांगितले नाही, काय भागवत आहे. काही जणांना फक्त नृत्य पाहिजे असतं. यांच्या भागवतात तर काही नाचायलाच मिळत नाही, कशाचं भागवत आलं, असेही असतात. काही खट असे वक्तेही असतात. म्हणून श्रोत्यांनी कसं असावं त्याचं वर्णन समर्थ करतात. त्यांना नमस्कार करताना त्याकरता लक्षात काय ठेवायचं की श्रोता कृपाळू पाहिजे, श्रोता भावाचा भोगता पाहिजे. म्हणजे त्यातलं सार काय, त्यातला खरा अर्थ काय, कशाच्या संदर्भात हे बोललं जात आहे तेवढं लक्षात ठेवणारा पाहिजे. कोणत्या स्वरूपात सांगितलं जातं ते जाणणारा असला पाहिजे. का सांगितलं ते लक्षात ठेवणारा पाहिजे. कसं सांगितलं, कुणी सांगितलं हे लक्षात ठेवणारा श्रोता फार काही चांगला म्हणता येणार नाही. काय म्हणतो हे जाणणारा श्रोता महत्त्वाचा आहे. कसं सांगतो हे ऐकणारा श्रोता असला म्हणजे मग तो कुणालाही भगवान म्हणतो, तो कुणालाही भगवान म्हणेल का नाही, किंवा म्हणजे त्या श्रोत्याचा काही अंदाजा सांगता येत
नाही. म्हणून कोण सांगतो यालाही खरं महत्त्व नाही, तर काय सांगतो हे महत्त्वाचं आहे. आता आपण प्रपंचिक आहोत सगळेजणं, त्यामुळं बघा आपण रोज काय करतो, भाजी करतो. तर भाजी ही लगेच केल्या जाते का बाजारातून आणल्याबरोबर? नाही, ती निवडावी लागते, धुवावी लागते, बघावी लागते. म्हणजे भाजी कितीही चांगली असली तरी तशीच्या तशी ताटात वाढून घेता येत नाही. आणि जर आणली आणि तशीच्या तशी ताटात वाढलेली असेल तर ती चांगलीच असेल याची खात्री देता येत नाही. आता तर आपण आजकाल व्हिडिओ खूप बघतो. एक व्हिडिओ असा बघण्यामध्ये आला होता की एकीकडे तर चाट सुरू आहे, समोर एवढी मोठी त्या ठेल्याच्या पुढे गर्दी आहे आणि हा माणूस त्या चाटमध्ये पाणी कुठलं टाकतोय, तर बाजूच्या जाणाऱ्या नालीमधलं पाणी टाकतोय. आता तो व्हिडिओ AI बनवलेला आहे का कसा आहे ते माहिती नाही, पण शेवटी काय आहे, तर आम्हाला निवडून काय घ्यायचं आहे हे महत्त्वाचं आहे. ती ताकद असली गेली पाहिजे. आणि म्हणून ज्याच्याकरता त्याग करावा लागणार नाही असं जर घ्यायचं ठरवलं तर काय होईल. आता थोडक्यात म्हणलं तर जेवण, आपण जेवण करतो. आता पोटभर जेवण झालं, पण त्यातलं ना 1/4 भाग शरीरात राहतो, बाकीचा कोणत्या ना कोणत्या याच्याने शरीरातून बाहेर जातो. मग घामाच्या, मूत्राच्या वाटे, घामाच्या वाटे, मळाच्या वाटे, श्वासोश्वासावाटे आणि हे आता मलमूत्र विसर्जन हे जे सगळं आहे ते होणारच, योग्य आहे ते. पण जर एखादा म्हणाला की नाही नाही माझ्या शरीरातलं माझ्या शरीरातच राहिल्या गेलं पाहिजे, तर असं कुठं होईल का? नाही होणार. आणि असं जर करायचं म्हणलं तर तो व्यक्ती जगू शकणार आहे का? नाही. म्हणून आजचं विज्ञान काय सांगतं की कोंड्या सगट खा. याचा अर्थ कोंडा खा असं नाही सांगत. कोंडा शरीरात आत नसतो, कोंडा बाहेर पडतो, पण तरीही शरीरात घ्यायचं ते कोंड्या सगट घ्यायचं. आणि हे फक्त भावाचे श्रोते असायला पाहिजे. म्हणून बरेचदा भागवतामध्ये असं वाक्य निघून जातं की फार गर्दी नको पण दर्दी असावे. गर्दी असेल तर या गर्दीमध्ये कोणत्याही गोष्टी घडू शकतात, पण जे दर्दी आहेत ना ते टाचणी जरी पडली, सुईचा जरी पडण्याचा आवाज आला तर तो आवाज ऐकू येतो, इतक्या एकाग्रतेने ते ऐकत असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीला चाळणी लावावी लागत असते आणि जर नाही लावली तर नुकसान होत असतं. अर्थातच माझ्या शरीराचंही तसंच आहे, माझ्या मनाचंही तसंच आहे, माझ्या बुद्धीचंही तसंच आहे, माझ्या चित्ताचंही तसंच आहे. माझ्या आतमध्ये मला जे जे घ्यायचं आहे त्याला चाळणी लावायची, त्यातला सार काय असार काय हा निवडून घेता आला गेला पाहिजे. आणि म्हणजेच एवढाच अर्थ असा की हा जो श्रोता आहे तो कसा असावा, भावाचा भोक्ता असावा. म्हणून भावे विण भक्ती न कळे. ज्याला भावच नाही त्याला भक्ती नेमकी कशी करायची हेच कळत नाही. आणि म्हणूनच भावाचे भोगते माझी वचने पराकृते सांगेन तयापाशी असं समर्थ म्हणतात. पराकृत म्हणजे इथे कधी प्राकृत असा सुद्धा अर्थ घेता येतो, कधी पराकृत म्हणजे परेवर आधारलेली, परेनं केलेली किंवा परिष्कृत निवडून घेतलेली वचनं, मी सुधारून सांगितलेली, या अर्थानेही ते घेता येतं. म्हणून समर्थ सांगतात 16व्या ओवीमध्ये, आता वंदिन संत सज्जन जे कृपाळू भावाचे भोगते माझी वचने पराकृते सांगेन तयापाशी. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.